हॅलो एव्हरीवन. तर एका रात्रीत सामान आणून तयारी केलेल्या बाप्पाचं डेकोरेशन बघा तुम्ही पुढे. तर त्याचं सामान आणण्यासाठी मी आणि वीर आम्ही दोघं मार्केटला गेलो होतो. हे आणि शिवू घरीच होते. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना काही नेलं नव्हतं. त्यांना घरीच थांबा म्हटले होते मी. आणि मी आणि वीरच गेलो. आणि मग तिथे भूक लागली होती आम्हाला दोघांना पण. इतकं कुठल्या कुठे गाडी लावून कुठल्या कुठे आम्ही पाय 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 एवढं दोघं त्या दिवशी फिरलोय आम्ही. आणि हे जे रेड रोजचं फ्लॉवर पॉट आहे हा खूप आवडला होता मला. मी घेतला आणि रिझनेबल प्राईसमध्ये पण भेटला. मग आम्ही घरी आलो, थोडं फ्रेश झालो आणि मग परत मार्केटमध्ये गेलो कारण की गणपती बुक करायचा होता. जरा 1-2 दिवस आधी बुक केला ना की मग छान मूर्ती मनात भरते, अशी मूर्ती छान मूर्ती भेटते. मग आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो. खूप छान छान मूर्त्या होत्या इथे आणि खरंच कन्फ्युजन होतं जेव्हा आपण आधी जातो तेव्हा कुठली मूर्ती घ्यावी नक्की. पण ही मूर्ती आम्हाला खूप आवडली दोघांनाही. आम्ही ही मूर्ती फिक्स केली आणि ऑलमोस्ट आमचा दरवर्षी इथूनच मूर्ती घेतो आम्ही. श्री स्वामी समर्थ स्टॉल जे आहे गाडेतळावर असतं. मग घरी आल्यावर इथे हे पाईप कापून त्यांनी तिथे लावला होता भिंतीला. नंतर त्यांनी साडी टाकली त्याच्यावर आणि मी असं ट्राय करत होते डेकोरेशनचं. आणि हे बघा किती छान डेकोरेशन झालं. असं होतं आमचं फास्ट डेकोरेशन. कसं वाटलं नक्की सांगा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.